जय गुरु. जय गुरु. हा. कोण म्हणताय आज? देवी म्हणते का? आली आहे देवी? जय गुरु सर. देवी नाहीये बहुतेक. ओके. जय कोणी कोणी म्हणताय का? ती म्हणाली होती मला पहिले 15 श्लोक मी म्हणते म्हणून. हा देवी आली आहेस ना तू? हो, आली आहे सर. जय गुरु. जय गुरु. सुरू अच्छा, कर पहिले 15 सॉरी श्लोक. मला कळलं नाही. हं. हो. श्री परमात्मने नमः. अथ नवमोऽध्यायः. श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात् राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् अश्रद्धानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभुन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात् न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय उदासीनवदासीनं मसक्तं तेषु कर्मसु मयाध्यक्षेण प्रकृति सूयते सचराचरं हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं मजानन्तो मम भूतमहेश्वरं मेघाशा मेघकर्मणो मेघज्ञानाविचेतसः राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः महात्मनस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतमिदव्ययम् सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम् अहं क्रतुरहं छान. यज्ञ हा, तू. स्वधामहमौषधम्. फक्त इथं ना माझंच चुकलं हे. सततम कीर्तयन्तो माम, तर माम हे काय अक्षरात पाहिजे, म्हणजे मग ते बरोबर झालं अच्छा असतं. बाकी छान म्हटलं. हा. तर पुढचं कोण म्हणतंय? पुढचे श्लोक सर, एक विचारू का? बोला. सर, इथे कुठे गेलं ते? थोडं थोडं वरती न्याल का? कुठला श्लोक? मेघा आहे तिथे मोघा लिहिलं गेलंय. मोघाशा मोघाश. लिहिलंय बघा. मेघा मोघ पाहिजे का? नाही नाही नाही, ते बरोबर. मोघाच आहे, मोघाच आहे. बरोबर आहे ते. हो. मोघा बरोबर आहे. मग हिने हो, मेघा वाचलं बहुतेक. असं का? नाही ते मोघाशा, मोघ हा हा कर्माणो, मोघ ज्ञान, सगळं मोघच आहे ते. हा. हं. मोघच आहे ना. हा, मग हो बहुतेक हो. देवीने मेघाशा वाचलं असं असं वाटतं. ठीक आहे, ठीक. हो. ठीक आहे. चालेल. पुढचं कोण वाचतंय 16व्यापासून? कोण नसेल तर मी वाचते सर. हा, दीपाली वाच. अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधं मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमाग्निरहं हुतं पीताहमस्य जगतो धाता पितामहः
वेद्यं पवित्रमोकारं रुक्साम यजुरेव च गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः निवासश्च शरणं सुहृत प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम् सुहृद असं तपाम्यहं म्हण असं वर्षम् असं ते शरणम सुहृत असं म्हणायचं. सुहृत. ऋच नाही म्हणायचं. हा, हं, तो हं, पाय बरोबर. त्याचा पाय तोडलेला आहे ना. गतिर्भर्ता हा. गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासश्च शरणं सुहृत् प्रभवः प्रलयं स्थानं निधानं बीजमव्ययम् तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युसृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन याची चाल वेगळी ना. त्रैविद्या मां सोमपा पूतपापा यज्ञैरिष्टवा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान् ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषानित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि तेऽपि मामे कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम् अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजनन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते यान्ति यान्ति व्रता देवान् पितॄन् पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयश्चति तदहं भक्त्युपरमश्नामि प्रयतान्मनः यत्करोषि यच्छ्नासि यज्जुहोषि तद्ददाति यत्तपस्यसि यो कौन्तेय कुरुष्व मदमर्पणम् शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः सन्न्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि समोऽहं सर्वभूतेषु न मे देशोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु चाप्यहम् अपि चेत्स्तु दुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव मन्तव्यः सम्यग्व्यवस्थितो हि सः व्यवसितो क्षिप्रं भवति व्यवसितो सम्यक् व्यवसितो हि सः सम्यग् सम्यक् व्यवस्थितो हि सः क्षिप्रं भवति स धर्मात्मा शश्वच्छान्ति निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति मां हि पार्थ व्यपश्रित्य येऽपि स्युपापयोनयः स्त्रियो वेश्यास्तथा शूद्रास पाहिजे ना, ते शूद्रास तेऽपि यान्ति परां गतिम् किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्त्या राजर्षयस्तथा अनित्यं सुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् मन्मना भावमद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तैवै मामात्मन्मत्परायणः
ओम तत्स्थिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्यायोगो नाम नवमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। हरये नमः, हरये नमः, हरये नमः। हा, छान. अं, चांगलं म्हटलं. फक्त थोडं अजून व्हायला पाहिजे मला वाटतं प्रॅक्टिस, नाही का? हो आणि हो सर, नक्कीच. हा, आणि दुसरं असं की म्हणजे काही काही ठिकाणी ना आपला जो हे असतो, काय, म्हणजे पूर्ण म्हणायचं जसं श्रीमद भगवद्गीता, तर भगवत असं नाही का, जिथं पाय तोडलेला नाहीये ते पूर्ण म्हणायचं. असं 2-4 ठिकाणी हा. वरती पण झालं. आणि ह्रस्वचं दीर्घ वगैरे असं थोडं आहे, पण ते होईल, ते सवयीने होईल तसं. ठीक आहे, चल. आता आपण जरा सुरुवात करू. एक मिनिट. हा, दिसतंय ना, स्क्रीन दिसतोय, नवीन स्क्रीन. हो सर. 19वा अध्याय. 19वा श्लोक. हा हा. तपाम्यहमहं वर 18 पर्यंत काल झाले होते ना आपले. बरोबर ना? हो हो सर, झालं होते. हो हो हं. हो, झाला होता. हा. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. तर म्हणजे आता परमेश्वराची जी आपण लीला म्हणतो, सगळं काही त्याच्याचकडनं होतं, पण तरीही तो कशात अडकलेला नाहीये, कारण तो कुठलेही ते जे काय करतोय ते कुठल्याही आसक्तीने, अहंकाराने, ममतेने करत नाहीये. तर तोच मुद्दा इथं पुन्हा वेगळ्या पद्धतीने परमेश्वर सांगतायत. अहम तपामी, मी सूर्यरूपाने ताप देतो, तापतो, म्हणजे दोन्ही आहे की म्हणजे त्रास देतो या अर्थाने पण होईल, आणि उष्णता देतो या अर्थाने पण होईल. अहम वर्षम निगृह्णामी. सर 18वा म्हणजे नाही झालाय. 18वा नाही झालाय. 18वा नाही झालाय. बरं, झाला ठीक आहे. होता ताई काल. नाही झालाय नाही झालाय. नाही 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 बरं, ठीक नाही आहे, झाला. परत आता करूया. सुरुवात केली. ठीक आहे, परत घेऊया. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणं सहृत प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्. तर म्हणजे हेच परमेश्वर काय काय करतो, तर सगळ्या कर्माचं जे गती म्हणजे त्याचे परिणाम या अर्थाने, त्या कर्माचा परिणाम देणारा मीच आहे, कारण सगळे नियम मीच ठरवलेले आहेत. म्हणजे ईश्वराकडून. भरता, तर भृत या धातूपासून भरता हा शब्द झाला आहे. भृत म्हणजे पोषण करणे. तर त्याला भरता म्हणजे याचा अर्थ लौकिक व्यवहारात आपला भरता या शब्दाचा अर्थ पती असं पण होतो, पण त्या पतीचाही अर्थ तो भरता का होतो, कारण म्हणजे पूर्वी स्त्रियांचं पोषण किंवा रक्षण हा पती करत असे, म्हणून भरता. प्रभू, नंतर सगळ्यांचा स्वामी मीच आहे. साक्षी, साक्षी भावाने सगळ्यांच्या हृदयात तो साक्षी भावाने वास करून फक्त काही इंटरफिअर न करता सगळं पाहत असतो. निवास हा सगळ्यांच्या हृदयात अंशरूपाने तो असतो. शरण, म्हणजे परमेश्वर की जो ज्याला आपण आर्त जिज्ञासू म्हणजे म्हणतात, तर आर्त म्हणजे आर्तभक्तांची, जे आर्तभक्त शरण येतात पीडाहरण करा अशी प्रार्थना करण्यासाठी, तर ते शरण मला येऊन त्यांची पीडाहरण मीच करतो. भलेही ते दुसऱ्या कोणाला शरण गेलेले असले, म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या देवतेला जरी शरण गेले असले, तरीही त्यांची पीडाहरण, म्हणजे ज्याला आउट ऑफ द वे ज्याला म्हणतात ना, आउट ऑफ द वे म्हणजे कसं, मी उदाहरण देईन की माझ्या कर्मफळामध्ये विशिष्ट मला भोग नाही समजा,
पण मी आता खूप परमेश्वराला जे शरण गेलो, मला अगदी असह्य होतंय, मी आर्ततेने तो शरण म्हणजे परमेश्वराला किंवा कुठल्या देवतेला पण तर तर तो परमेश्वराचा स्वेच्छाधिकार असतो की तो ते फळ जेव्हा मला सहन होत नाही तेव्हा मी अगदी आता गलित गात्र झालेलो आहे, तेव्हा त्या फळांचं ते फळ परमेश्वर पुढे ढकलतो. हं. तसं आपल्याला माहिती आहे की कर्माचं फळ हे आपल्याला भोगावं लागतंच, बरोबर. पण परमेश्वर आपली त्याची कृपा म्हणून जर आपण शरण गेलो तर तो ते फळ पुढे मागे तो करू शकतो. म्हणजे या जन्मात नाही, पुढच्या जन्मात किंवा आत्ता नाही, अजून 2 वर्षांनी वगैरे असं. तर आता इथं शरणम बऱ्याचदा असं होतं की सगळेच जण परमेश्वराला शरण जातात का नाही, ते कुठल्या तरी साध्या देवतेला वगैरे शरण जातात. पण मग त्यांचं आर्त निवारण जे आहे, पीडा निवारण, ते ती जी देवता असते ती माझ्या करवी तीच करवते, असं इथं म्हणायचंय. जसं आपल्याला माहिती आहे की लौकिक व्यवहारात अगदी फाशीची शिक्षा जरी असेल तरी राष्ट्रपतींकडे जर दयेचा अर्ज केला तर ती म्हणजे त्या दयेच्या अर्जाचा विचार होतो आणि ती रद्द पण होऊ शकते, हे आपल्याला माहिती आहे नाही का, आपण नागरिक शास्त्रात शिकलेलो आहे. एक दुसरं, कधी कधी आपलं नियमानुसार काही म्हणजे आपल्याला काही विशिष्ट शिक्षा होणं अपेक्षित असतं, पण जर आपण शासनाकडे सुद्धा जर आपण दयेचा अर्ज केला तर आपल्याला काही प्रमाणात त्या शिक्षेत एकतर शासनाकडे किंवा कोर्टाकडे ती शिक्षा आपल्याला आपला प्रामाणिक भाव बघून म्हणजे इव्हन लौकिक व्यवहारात सुद्धा न्यायाधीश ती शिक्षा कमी करू शकतात किंवा माफ करू शकतात नाही का. तर तसंच म्हणजे पण न्यायाधीश सुद्धा त्यांना ती पॉवर कुठून येते तर आपल्या संविधानातून किंवा राष्ट्रपतींकडून की त्यांच्या अधिकार त्यांना दिलेला असतो, त्या अधिकारात ते ती शिक्षा कमी करू शकतात. तसंच इतरही देवता या शरण आलेल्यांना त्यांची शिक्षा किंवा त्यांची पीडा दूर करणं ही त्यांना जो परमेश्वराने अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार त्या कमी करू शकतात असं. पण शेवटी त्यामुळे ती जी पॉवर आहे, तो जो अधिकार आहे तो परमेश्वरानेच दिलेला आहे आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की शरणम म्हणजे शरण, नुसतं शरणम याचा अर्थ नुसतं शरण येणारा म्हणजे शरण मलाच येतात असं नाही, तर असे आर्त लोक की जे पीडाहरणासाठी मला शरण येतात त्यांची पीडाहरण पण माझ्याकरवीच होते असं. नंतर सुहृत, जसं काल काल झालं होतं बहुतेक आपलं हे. हा, तर सुहृत म्हणजे काय की जो उपकाराची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता आपल्याला मदत करतो त्याला सुहृत म्हटलं जातं. तो मीच आहे. प्रभव हा म्हणजे या जगाचा प्रभव हा प्रकर्षाने उत्पन्न करणारा हे जग, हा तो प्रभू म्हणजे प्रभव मीच आहे. प्रलय हा या जगताचा विश्वाचा लय किंवा संहार करणारा तो मीच आहे. नंतर स्थानम म्हणजे या जगताची जी स्थिती आहे याचं पोषण किंवा जग यथास्थित ठेवण्याला मीच जबाबदार आहे किंवा ते माझ्याकरवीच होतं. म्हणजे माझ्याकरवी म्हणजे होतं म्हणजे काय की आता परमेश्वराने जसे ब्रह्मा विष्णू महेश केलेले आहेत त्या तिघांना जबाबदाऱ्या वाटलेल्या आहेत, तर त्यांच्याकरवी त्यांचं म्हणजे जगताचं सृजन संहार आणि स्थिती हे मीच करतो. हं. नंतर निधानम, या सगळं कर्मफल जी होतात त्यांचं सगळं हिशोब जो असतो तो सगळ्या चित्रगुप्ताकरवी म्हणजे माझ्याचकडे ठेवलेला असतो. आणि अव्ययम बीजम, आणि या जगताचं जे अव्यय जे कधीच नाश पावत नाही असं जे बीज आहे हं ते मीच आहे. जसं आपण म्हटलं की अगदी महाप्रलयानंतर सुद्धा त्या प्रकृतीमध्ये अपरा प्रकृतीमध्ये सगळं जगत लीन होतं आणि परत ते पुन्हा जेव्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा ते पुन्हा बीजरूपाने अवतरतं. तर अशा रीतीने ते अविनाशी बीज पुन्हा माझ्यातच राहतं असं. तर असं सगळं हा मीच आहे असं. समजलं? हो सर.
हा. आज उदाहरणं दिलीत. काल घाईघाईत झालं होतं आणि लगेच संपलं होतं. बरोबर. हम्म. ठीक आहे. हा. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. तर अहम तपामी म्हणजे मी ताप देतो, तापवतो किंवा तप्त होतो सगळं. म्हणजे जगाला जी ऊर्जा आहे ती मीच पुरवतो आणि जगताला त्याचे म्हणजे अतिऊर्जेने जो त्रास होतो तो सुद्धा मीच देतो. अहम वर्षम निगृह्णामी म्हणजे इथं निगृह्णामी म्हणजे काय की अति जेव्हा म्हणजे त्याचा जो तर नुसतं गृह्णामी म्हणजे घेणे, पण निगृह्णामी म्हणजे संयम करणे. म्हणजे जे आपण पावसाळ्याचं जे संयम असतो म्हणजे विशिष्ट वेळेला विशिष्ट वेळी पाऊस पडतो नियमानुसार, जरी थोडाफार मागे पुढा होत असला तरी तर त्याचं सगळं जे नियमन आहे ते मीच करतो. उच्च उत्सृजामी. हा. नंतर त्याचं म्हणजे अं, पावसाचं जे म्हणजे संयमन पण मीच करतो आणि उत्सर्जन म्हणजे पाऊस पाडतो पण मीच. हम्म. हे अर्जुना, अहम अमृतम. म्हणजे मी देवांना जे दिव्यत्व येतं ज्याच्या योगाने हा ते अमृत हे मीच आहे. च एव मृत्यू. आणि जे मर्त्य लोकातले जे जीव आहेत त्यांना जो मृत्यू येतो तो म्हणजे तो पण मीच आहे. च सत आणि असत हे दोन्ही मीच आहे. तर आता सत म्हणजे काय की जे अस्ति जे आपण म्हणतो ना संस्कृतमध्ये म्हणजे काहीतरी असणं आणि जे अविनाशी असतं त्याला आपण सत म्हणतो. आणि जे नित्य नसतं किंवा अव्यक्त असतं असं सगळं जे ते असत तर ते पण मीच आहे. म्हणजे सत पण मीच आहे, असत पण मीच आहे. असं म्हणजे एखाद्याचा अभाव पण मीच आहे आणि एखाद्याचं विपुलता पण मीच आहे असं. हं? तर त्यामुळे म्हणजे आपल्याला वाटतं की फक्त परमेश्वर म्हणजे फक्त प्रकाश आहे का? नाही. तर अंधारात पण परमेश्वर आहेच. बरोबर. जसं आपण म्हटलं की सत्वगुणात पण परमेश्वर आहे, बघितलं होतं आधीच्या अध्यायात. रजोगुणात पण आहे आणि तमोगुणात पण आहे. राक्षसांमध्ये पण आहे, राक्षसी वृत्तींमध्ये पण आहे, सगळीकडे. फक्त म्हणजे तो कशातही भाग घेत नाही, नाही का असं. तर त्यामुळे म्हणजे त्यामुळे हे सगळं आहे ते मीच आहे असं. आणि हे सगळं म्हणजे परमेश्वर का सांगतायत कारण हा जो 5-6 श्लोकांचा जो आधीचा जो श्लोक होता की ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजंतो माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. तर आता हे जे बहुधा विश्वतो मुखम हे जे आहे तर याचा हा विस्तार पुढच्या या 5 श्लोकांमध्ये केला होता की मी क्रतू, मी यज्ञ, मी औषध, मी स्वधा, मी मंत्र, मी अग्नी वगैरे वगैरे सगळं. तर हा सगळा त्या विश्वतोमुखमचा विस्तार आहे. त्याचं आपल्याला समजूत पटण्यासाठी सांगितले की ते सगळं मीच आहे. त्यामुळे यापैकी कशाचंही म्हणजे कशाच्याही अधिष्ठानातून जर परमेश्वराची उपासना केली तर ती मलाच प्राप्त होते असं. ठीक आहे. आता हे कळलं ना याचं प्रयोजन काय एवढं सगळं सांगण्याचं की याचा संबंध त्या म्हणजे परमेश्वराची जे भक्ती करतात त्यांना तो फळ देतो हे सांगायचं होतं त्यांना. आणि ते कुठल्याही रूपाने परमेश्वराची उपासना जे करतात त्यांना ते फळ मिळतं असं या अर्थाने. आता पुढचा श्लोक. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकमश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. तर त्रैविद्या
विद्याम, त्रिविद्या सॉरी विद्या. तर या तिन्ही विद्या याचं अध्ययन करणारे किंवा ग्रहण करणारे, किंवा त्या तिन्ही वेदांनुसार वेदानुसार आचरण करणारे, कर्म करणारे, आचरण करणारे, हे सगळे सोमपाहा. तर सोमपाहा म्हणजे काय, की सोमपान करणारे, आणि म्हणजे वेदनिर्दिष्ट विधीनुसार सोमपान करणारे. नंतर आणि त्यामुळे पूत पापाहा, म्हणजे पूत म्हणजे पूत धातू म्हणजे पवित्र करणारे. पू हा धातू आहे, त्याच्यापासून पवित्र, पूत, पावक, हे सगळे त्याच्यापासून झालेले आहेत शब्द. म्हणजे पवित्र करणारे किंवा सगळं पाप दूर करणारे, म्हणजे सगळे निष्पाप झालेले, पूत पापाहा. तर असे हे माम म्हणजे मला, यज्ञैही तृतीया, यज्ञाद्वारा किंवा यज्ञांच्या योगाने, इष्ट्वा, इष्टी म्हणजे पूजन किंवा यजन, म्हणजे पूजून, स्वर्गंती. आता स्वर्गंती म्हणजे त्यांना जे स्वर्गाची जी म्हणजे जे सकाम उपासक असतील, तर त्यांना जे स्वर्गती किंवा स्वर्गाचं गती प्राप्त होते, स्वर्गांच्या सुखाची, त्याच्याकरता ते जे प्रार्थना करतात, ते पुण्यम सुरेंद्र लोकम दिवी दिव्यान देवभागान अश्नंती. तर ते सगळे म्हणजे स्वर्गात जाऊन, सुरेंद्र लोक म्हणजे स्वर्ग लोकात जाऊन, दिवी दिव्य लोकात जाऊन, तो देवभाग जो असतो, देवभोग जो असतो, तर तो त्यांना अश्नंती म्हणजे खाणे किंवा भक्षण करणे किंवा उपभोग घेणे. तर अशा जसं आपण म्हणतो की जसं वेदांमध्ये पूर्वमीमांसेमध्ये जे सगळे विधी सांगितलेले आहेत, तर ते सगळे सकाम आहेत, बरोबर, ह्या लोकात किंवा परलोकात. तर ते सगळे म्हणजे जे सकाम उपासक आहेत, तर त्यांना त्यांच्या प्रार्थनेनुसार, प्रार्थयंते त्यांनी केलेल्या प्रार्थनेनुसार, त्यांना ती फळं माझ्याच योगाने किंवा मी केलेल्या नियमानुसारच ती त्यांना प्राप्त होतात. इथं या पहिल्या श्लोकात हे सगळं म्हणजे सकाम, त्यांना सकाम फळ कसं देण्यात येतं, तर ते माझ्याच कृपेने त्यांना ते सकाम फळ प्राप्त होतं. पुढचा पण सकामच आहे. तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम पुढच्या आधी काय ते पुढच्या आधी जरा ते मला हे नाही कळलं, सोमपाचा नीट अर्थ नाही कळला. सोमपाहा, पाहा म्हणजे प्राशन करणारे किंवा पिणारे. पा पिबती जो धातू आहे ना, तर सोमपाहा म्हणजे सोम पा पिबती म्हणजे पान करणे असं. सर, पण या सोमरसाबद्दल खूप गैरसमज आहेत. ते हा, नक्की काय म्हणूनच होतं? मला हा सोम काय आहे इकडे. तर कसं आहे की वेदांमध्ये जरी ते गैरसमज वगैरे असले, तरी म्हणजे ते त्याच्या आपापल्या जागी असू द्या, पण वेदानुसार, कारण ते एक लक्षात घ्या की गीता ही पूर्णपणे वेदानुसारी आहे, बरोबर, आणि वेदांना कुठेही छेद दिलेला नाहीये गीतेने. फक्त वेदांमधलं ज्ञान हे सोपं करून सांगितलेलं आहे आणि सर्वसामान्य समजेल अशा रीतीने सांगितले, बरोबर. आता सोमपाहा, तर हा काय आहे, तर वेदांमध्ये म्हणजे ती सोम वनस्पती, असं लोकांना वाटतं की सोम म्हणजे दारू किंवा हे, तर तसं नाहीये. आणि त्याचा खुलासे पण बरंच आलेला आहे. सोमवल्ली वगैरे कुठली, आणि त्याचा अत्यंत असा कडू रस असतो तो. आणि मला वाटतं बार्शीला जो आश्रम आहे गजाननराव जोशींचा, तर त्यांनी सोमयाग वगैरे जो केला होता, तर त्याच्यामध्ये ती, आणि त्यांच्या आश्रमात ती सोमवल्ली गुरुकुलामध्ये ती लावलेली पण आहे. आणि त्यानुसार ती अगदी असा म्हणजे तो वेदांमध्ये तो एक विशिष्ट विधी आहे त्या सोमयागात किंवा काही इतर यज्ञांमध्ये, की तो सोमरस जो असतो तो अत्यंत खूप कमी निघतो, आणि तो यज्ञात अर्पण करून त्याचं
प्राशन करायचं असतं आणि त्यांनी असं म्हटलं जातं की तो प्रसाद जो असतो त्यांनी म्हणजे पुण्य किंवा हे प्राप्ती होते असं म्हटले. हे स्वर गतिम ह्याचा जर संधी विग्रह केला स्वहा गती तर अर्थ स्वहागती वेगळा होऊ शकेल ना? नाही नाही नाही, स्वहागती म्हणजे स्वहा म्हणजे स्वर्ग. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ना, भू भुवा स्वाहा महाजना ओके ओके. तपा सत्यम. तर स्वहा म्हणजे स्वर्गलोक. ऍक्च्युली स्वर्ग स्वतः हा म्हणजे आपण स्वहा स्वतः म्हणजे स्वतः नाही. नाही नाही, स्वहा हा अच्छा. स्वर्गलोक. ऍक्च्युली स्वर्ग म्हणजे स्वर म्हणजे स्व म्हणजे त्या वरच्या लोकात गमन असाच त्याचा अर्थ आहे. खरा ग ग हे गमनासाठीच आहे असं. पण हम्म, म्हटलं स्वस्य म्हणजे स्वतःचे म्हणून हम्म. म्हटलं स्वहा म्हणजे तसं नाही. नाही ओके. नाही, स्वा स्वहा स्वहाचे दोन अर्थ होतात. एक स्वहा म्हणजे आपण स्वतः एक, आणि दुसरा स्वहा ऊर्ध्व. म्हणजे हा हा म्हणजे स्वर्गलोक जो दिव्य लोक त्याचंही नाव स्वहा असंच असं. ओके ओके. हम्म, असं. ठीक आहे, समजलं ना हे सोमपाहाचं हे समजलं ना, कारण तो हो, वेदात जे कळलं. सोमपानाचं जे फळ दिलेलं आहे तर ते फळ जे आहे ते माझ्याच योगानुसार प्राप्त होतं असं. हम्म, हम्म. ते सर एतम पण हा भुक्त्वा. सगळा सिद्धांत कर्मावरच आहे ना, हे सगळं म्हणजे ज्याचं कर्म जसं तसं तो भोगणार ना. हो हो, अगदी 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 तसंच आहे हे. कारण म्हणजे तुम्ही जशी कर्म आणि उपासना असं. ज्याला वेदांमध्ये एक ना पूर्वमीमांसा नावाचं शास्त्र आहे. त्याचे म्हणजे पूर्वमीमांसा म्हणजे पहिला भाग वेदांचा. तर जैमिनी ऋषींनी त्याच्यावरती सूत्र लिहिलेली आहेत. तर त्याच्यात असा नियम आहे की तुम्ही विशिष्ट कर्म केलं की त्याचं फळ तुम्हाला मिळणारच. आणि त्यात मग ते असंही म्हटलं जातं की जसा अग्नी असतो, बरोबर, अग्नीत तुम्ही जर हात टाकला तर तुम्ही भाजणारच. तुम्ही अगदी खूप भक्तिभावाने प्रार्थना करून जरी हात टाकला तरी अग्नी तुम्हाला भाजायचा सोडणार आहे का? नाही, नाही का? त्या उलट जर तुम्ही अग्नीचा योग्य म्हणजे त्याला त्याच्यापासनं म्हणजे योग्य तर प्रिकॉशन्स घेऊन जर अग्नीचा उपयोग केला तर तुमचं अन्न शिजेलच. त्याच्यात तुम्हाला अग्नीवर तुमची भक्ती असो वा नसो. म्हणजे असा कर्मसिद्धांत आहे की तुम्ही जे कर्म कराल त्या कर्माचं तुम्हाला फळ हे मिळायलाच पाहिजे असं. तर आणि म्हणूनच आपले जे पूर्वीच्या ह्याच्यात जे पुत्रकामेष्टी यज्ञ किंवा असे जे यज्ञ होते, हा, तर म्हणजे आणि वेदांमध्ये बाकी पण ज्या उपासना सांगितलेल्या आहेत त्या सकाम आहेत. आणि त्या सकाम उपासनांचं असं आहे की ते कर्म केलं की ते फळ मिळतंच. कोणी म्हणेल असं कसं मिळतं, तर काय तो कर्मसिद्धांत आहे असं. तर त्यानुसारच हे सुरू आहे म्हणजे असं. तर ते म्हणजे इथं परमेश्वर तेच सांगतायत की ते जे सगळ्या उपासना आहेत तर त्यांचं फळ देणारा मीच असं. आता याच्या पुढचा जो शंकराचार्यांनी जो सिद्धांत मांडला, आता पूर्वमीमांसाचा हा सिद्धांत आवश्यकच आहे जगताच्या कल्याणासाठी किंवा विश्वाचं एक सुसूत्रीकरण राहावं म्हणून. कारण हा जर कर्मसिद्धांत नसेल तर कोणी चांगलं वागणारच नाही, नाही का? चांगलं वागायचं प्रयोजनच उरणार नाही कोणाला. जसं लौकिक व्यवहारात सुद्धा जर मला कॉपी करूनच मार्क मिळणार असतील रॅम्पंट सगळीकडे, तर कोणी अभ्यास करेल का? नाही, नाही का? जोपर्यंत कॉपी करणाऱ्याला शिक्षा आणि अभ्यास करून प्रयत्न करून पेपर देणाऱ्याला चांगले मार्क आणि त्यावरून चांगलं त्याला लाईन मिळतं, असं जोपर्यंत नियम नाहीये तोपर्यंत कोणी सन्मार्गाकडे कोणी वळणारच नाही, नाही का? त्यामुळे कर्माचा सिद्धांत अगदी आवश्यकच आहे. पण शंकराचार्य हे त्याच्या पुढे गेलेत नंतर. त्यांचा जो सिद्धांत आहे, कारण या कर्मसिद्धांतामध्ये हा द्वैत मार्ग आहे.
परमेश्वराची उपासना, म्हणजे मी वेगळा परमा म्हणजे किंवा देवता वेगळी, तिची मी उपासना केली की मला ती फळ देणार असं. आता शंकराचार्यांचा जो अद्वैत सिद्धांत आहे तो थोडासा वेगळा आहे. ते म्हणतात की हे जरी असलं खरं तरी एक आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये तत्वतः भेद नाही, अद्वैत एक. दुसरी गोष्ट, परमेश्वराचं स्वातंत्र्य आणि परमेश्वराची कृपा हा एक स्वतंत्र विषय आहे की जिथं परमेश्वर हा कधी कधी आपल्या नियम म्हणजे शरण आलेल्याला नियमांचा अपवाद करून सुद्धा त्याच्यावर कृपा करू शकतो जर पूर्ण शरण आलेला असेल तर. बरोबर. तर आणि हे गीतेमध्ये आपण बघितलेलंच आहे की मामेकम शरणम व्रज वगैरे, म्हणजे किंवा समर्पण भाव वगैरे, तर त्याचं महत्व त्याच करता सांगितलेले. आणि इनफॅक्ट याच आता अध्यायात पुढे येईल की परमेश्वर असे म्हणतो की कोणी दुराचारी जरी असेल समजा आणि तरी तो जर मला शरण आला तरी त्याच्याकरता वेगळा न्याय थोडासा आहे. बघूया आपण ते. पण हे म्हणजे मी जस्ट तुम्हाला सांगितलं की परमेश्वरी कृपा हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याला तुम्ही परमेश्वराला पण नियमात नाही बांधू शकत की तू नियम हा असा केलाय ना त्यामुळे तू तसंच वाग, असं परमेश्वराला आपण सांगू शकू का? नाही. बरोबर. पण मला तो नियम वाटतं हा बोला, बोल दीपक. हे जे दुराचारी किंवा जे काही अन्याय करतात त्यांना परत सन्मार्गावरती आणण्यासाठी हा मार्ग सांगितलेला असेल, अगदी नाहीतर तो अगदी घाबरून आपलं अगदी नाही नाही, केलेले. त्याचं 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 कारणही ठीक आहे. मी आता विषय निघाला म्हणून सांगतो मी. त्याचं कारण असं पश्चाताप आहे. पण झाला पाहिजे केलेल्या हा कर्माचा. नाही नाही, एक तर पश्चाताप तर झाला पाहिजे किंवा हम्म, एक गोष्ट हम्म. तुम्ही असं एक कल्पना करा, एखादा चोर आहे किंवा काहीतरी दुष्ट व्यक्ती आहे समजा आणि तिने काहीतरी वाईट कृत्य केलेलं आहे. भले तिला पश्चाताप झाला नसेल भले तेव्हा, पण ती जर परमेश्वराला पूर्ण शरण गेली नंतर तर परमेश्वर तिचं जुनं चारित्र्य आठवून असं म्हणेल का की नाही नाही तू माझा नावडता आहेस, तुला काही मी देणार नाही. नाही. परमेश्वर त्याला तो शरण आलाय ना त्याला, त्यामुळे त्याच्यावर तो कृपा करणारच आणि त्या कृपेच्या योगानेच त्याला पश्चातापही होईल. बरोबर. त्या कृपेच्या योगानेच त्याला पुढे पश्चाताप पडेल असं ना. कारण असा जर नियम परमेश्वराने केला नसेल तर मग चोर किंवा दुष्ट लोक म्हणतील, म्हणजे त्यांना पॉइंट ऑफ नो रिटर्न असं होईल. आता काय मी तर आता कानफाट्या ठरलेलोच आहे. आता मी म्हणजे एक चोरी केली काय आणि 10 चोरी केल्या काय आता, किंवा खून केला काय आता मी वाईटच आहे ना, नाही का? हा हा. तर बरोबर. त्यांना शिक्षा सुद्धा काहीतरी एक आशा पाहिजे ना की ठीक आहे बाबा, माझं पूर्व आयुष्यात मी काही चुका केल्या पण मला आता काही मार्ग आहे की नाही पुढे प्रगतीचा, उद्धाराचा. तर त्याचं आश्वासन इथं. आणि इव्हन बाकी लोकांचं जाऊ द्या, आपण आपापलं आपलं सुद्धा स्वतःचं आयुष्य जर आपण नीट बघितलं तर प्रत्येकाने आपण कितीतरी चुका केल्या आहेत नाही का आयुष्यामध्ये. आणि त्या चुकांचा आता तुम्ही जर म्हणाल परमेश्वर हिशोब करत बसेल तर मग आपल्यालाही असंच वाटू शकतं ना की मग भक्ती करून आता काय फायदा, नाही का? पण तसं नाहीये. आणि इथं म्हणून परमेश्वर स्पष्ट आश्वासन देतात की दुराचारी जरी असेल तरी काळजी करू नका. पुढे आहे तो श्लोक तेव्हा असं. बरोबर. पण त्याच्या कर्माचं फळ त्याला आज नाही तर उद्या मिळणारच आहे. राईट. नाही नाही राजेश, हे कर्मफळ पण नाही नाही, याचं 2 गोष्टी आहेत. जसं मी उदाहरण दिलं ना की तर फाशीची शिक्षा सामान्यतः ती शिक्षा मिळायला पाहिजे कारण त्यांनी तो गुन्हा केलेला आहे त्या व्यक्तीने, की ज्याला शिक्षा ही फाशीच आहे. पण आपल्या संविधानात सुद्धा एक एस्केप रूट दिलेला आहे ना, दयेचा अर्ज म्हणून. तो दयेचा अर्ज म्हणजे काय शेवटी राष्ट्रपतींची कृपा आहे ना, की विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीत ते रद्द करू शकतात असं, नाही का? आणि म्हणजे व्यवहारात सुद्धा इतकं कठोर, इव्हन आपलं संविधान सुद्धा एवढं कठोर नाही. ते डिस्क्रिशन कुठेतरी तुम्हाला वरच्या माणसाला काहीतरी डिस्क्रिशनरी पॉवर या द्याव्याच लागतात ना, नाही का? इव्हन आपण लौकिक ऑफिसमध्ये वगैरे आपण बघतो